सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि नेत्रा आणि अस्तिकाविषयी विचार करत असतो. त्याचवेळी रुपाली त्या ठिकाणी येते. मात्र ती फाल्गुनी ज्या प्रकारे बोलते त्या प्रकारे बोलत असते आणि रडतच शेखरला म्हणत असते की पापाजी बघा ना, सासूमाने माझ्यासोबत हे काय केलं. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून शेखर घाबरतो. त्याला असं वाटतं की रुपालीने फाल्गुनीला तिचं रूप दिलं आहे, त्यामुळे त्याला काय करावं ते सुचत नाही. तर रुपाली मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते आणि ती शेखरला सांगते की घाबरू नको, मी रुपालीच आहे, रुपाली म्हात्रे. मी माझं रूप कोणालाही देणार नाही, कारण याच रूपावर तर तुझं प्रेम होतं ना. आणि ते ऐकून शेखर रागातच तिच्याकडे बघतो. तर रुपाली म्हणत असते की याच रूपाचा वापर करून मी तुला जाळ्यात ओढलं, या घरात आले, या घरावर राज्य केलं आणि आता याच रूपामध्ये मी या घरातील सगळ्यांना मारून टाकणार आहे. आणि रुपालीचं ते बोलणं ऐकून शेखर रागातच तेथून निघून जातो. रुपाली मात्र मोठमोठ्याने हसत असते. तर दुसरीकडे इंद्राणी आणि अद्वैत नेत्रा आणि अस्तिकाचाच विचार करत असतात. इंद्राणी म्हणत असते की नक्की आपली नेत्रा कोण आणि ती अस्तिका कोण हेच कळत नाहीये. तर अद्वैत म्हणतो हो ना आत्या, मी सुद्धा खूप कन्फ्यूज आहे. आपल्या नेत्राला कसं ओळखायचं तेच मला कळत नाही. आणि त्यावर इंद्राणी म्हणते पण एक गोष्ट तर नक्की की त्या दोघींपैकी कोणीतरी एक आपली नेत्रा आहे आणि दुसरी अस्तिका, आणि आपल्याला आपल्या नेत्राचा जीव वाचवायचा आहे, तर त्या अस्तिकाचा अंत करायचा आहे. पुढे ती असंही म्हणते की जेव्हा शेखरने रुपालीला नागासोबत बोलताना बघितलं होतं तेव्हा नेत्रा फाल्गुनीच्या रूममध्ये होती. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की जर आपण असा विचार केला तर मग अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा माझ्यासोबत राहते ती सुद्धा त्यावेळी माझ्यासोबत रूममध्येच होती. आणि त्यामुळे मग इंद्राणीला पुढे काय बोलावं ते सुचत नाही. तर अद्वैत तिला विचारतो की आत्या यामधून आता कसा मार्ग काढायचा. तर इंद्राणी विचार करत त्याला सांगते की आपल्याकडे एक मार्ग आहे आणि तो म्हणजे गरुड देवाची आरती. पुढे ती म्हणते की जेव्हा आपण गरुड देवांची आरती म्हटलो होतो तेव्हा अस्तिकाला त्रास झाला होता, ती तिच्या नागरूपात आली होती. आता भलेही तिने यावर उपाय शोधून काढला असेल, मात्र तिला गरुड देवांची आरती म्हणता येणार नाही. आणि आपण उद्या त्या दोघींनाही गरुड देवांची आरती म्हणायला सांगायची. आणि मग त्यावेळी खरोखर अस्तिका कोण आहे आणि नेत्रा कोण आहे ते सगळ्यांसमोर येईल. आणि त्यावर अद्वैतही हो म्हणतो. तर दुसरीकडे नेत्रा देवघरामध्ये जाते. ती देवीची पूजा करते आणि दिव्यामध्ये तेलही टाकते. आणि मग ती देवी आईची प्रार्थना करत म्हणते की तुझा अंश म्हणून मी या कलियुगात जन्म घेतला, तू माझ्यावर विरोचक वधाची जबाबदारी सोपवली, मी ती जबाबदारी स्वीकारली. पण मग हे सगळं आता काय सुरू झालं आहे, ही वाईट शक्ती का फोफावत आहे. त्या विरोचकाने आणि त्याच्या त्या नागाने माझ्या माणसांना माझ्यापासून दूर केलं आहे. हे सगळं कधी संपणार. आणि नेत्राचं हे बोलणं सुरू असतानाच रुपाली त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम म्हणत असते की अस्तिका तू इथे काय करते. त्यामुळे नेत्रा रागातच तिच्याकडे बघते. तर रुपाली मुद्दाम तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणत असते की काय झालं, तुला राग आला का. पण अगं तूच तर माझी गुलाम आहेस ना अस्तिका. आणि त्यामुळे नेत्रा उठून उभी राहते आणि ती रुपालीला पाठीमागे ढकलते. रुपाली म्हणत असते की काय झालं, आत्तापर्यंत तर तू खूप वेळा म्हणालीस ना की मी तुझा अंत करणार आहे, पण अजूनपर्यंत तर तू काहीच केलं नाही आणि यापुढे सुद्धा तू काही करू शकणार नाही, कारण हा विरोचक अमर आहे हे लक्षात ठेव. मात्र तरीही नेत्रा काही बोलत नाही. तर रुपाली म्हणत असते की आता तुझा या घरावर, तुझ्या संसारावर, तुझ्या नवऱ्यावर काहीही हक्क राहिलेला नाही, कारण आता हे सगळं काही अस्तिकाने ताब्यात घेतलं आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अस्तिका अद्वैतचा फोटो बघत असते आणि मनाशी म्हणत असते की सुशेन, आत्तापर्यंत मी तुझा सूड घेण्यासाठी कित्येक युग तडफडले आहे, मात्र जेव्हापासून तुझा स्पर्श मला झाला आहे तेव्हापासून असं वाटते की कुणीतरी माझ्या जखमेवर हळूवार फुंकर घातली आहे. हे सगळं काय होते ते मला कळत नाही, पण मला हे सगळं आवडतंय. पण त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ती तो फोटो तिच्या हातून घेते आणि म्हणते की इथून बाहेर निघ, ही माझी खोली आहे. तर अस्तिका आजूबाजूला कोणी नाही आहे ना हे बघते आणि हसतच नेत्राला विचारते की हे तू मला सांगते की स्वतःला. त्यामुळे नेत्रा अजून चिडते. ती म्हणते की मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष आहे आणि ही माझी खोली आहे, तू इथून बाहेर निघ. मात्र अस्तिका म्हणते की मी कुठेही जाणार नाही, कारण आता मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष आहे
तुझ्या संसारावर, तुझ्या नवऱ्यावर आता माझा हक्क आहे आणि ती पुन्हा बेडवर जाऊन बसते. तिचं असं वागणं बघून नेत्रा खूप चिडते आणि ती पुन्हा अस्तिकाला बेडवरून उठवण्याचा प्रयत्न करते, पण अस्तिका तिलाच बाजूला ढकलून देते आणि म्हणते, तू इथून निघून जा, कारण ही खोली आता माझी आहे. आणि त्या दोघींचा हा वाद सुरू असतानाच अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून अस्तिका पुन्हा नाटक सुरू करते. ती म्हणते की बघितलं ना साहेब, त्या अस्तिकाची हिंमत किती वाढली आहे ते, पण मी हिला बरोबर धडा शिकवते, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा. मात्र त्यावेळी नेत्रा म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैत साहेब, हा संसार आणि हे घर माझं आहे. पण अस्तिका म्हणते की मी अद्वैत साहेबांची बायको आहे. नेत्रा अद्वैत राज्याध्यक्ष, आणि त्यावर नेत्रा तिला विचारते की खरंच तू अद्वैत साहेबांची बायको आहेस का? मग सांग मला, नवरा बायकोचं नातं काय असतं ते. मात्र त्यावर अस्तिका काहीच उत्तर देत नाही. तर नेत्रा म्हणते की नवरा बायकोच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रेम. पण तुला ते कधीच समजणार नाही, कारण तुमच्यासारख्या राक्षसांमध्ये प्रेम नसतं, तुमच्यात असते ती फक्त क्रूरता. आणि ते ऐकून अस्तिका खूप चिडते. तर अद्वैत त्या दोघींनाही शांत करत म्हणतो की उद्या समजणार आहे खरी नेत्रा कोण आणि खरी अस्तिका कोण. उद्या नेत्राला तिची जागा परत मिळेल आणि अस्तिकाचा अंत होईल. आणि ते ऐकून त्या दोघीही अद्वैतकडे बघू लागतात. अद्वैत त्यांना सांगतो की उद्या तुम्ही देवघरामध्ये या, तिथेच ठरेल खरी नेत्रा कोण आहे ते. आणि ते ऐकून अस्तिका घाबरते आणि त्यानंतर अद्वैत तेथून निघून जातो. दुसरीकडे रुपाली जेव्हा तिच्या रूममध्ये जाते तेव्हा तिला खिडकीच्या बाहेर अस्तिका दिसते. ती अस्तिकाला इशारा करून रूममध्ये बोलावते आणि मग अस्तिका रुपालीला सांगते की उद्या देवघरामध्ये नक्कीच काहीतरी घडणार आहे. आणि मग ती अद्वैतने जे काही सांगितलेलं असतं ते रुपालीला सांगते. तर रुपालीला आठवतं की मागच्या वेळी त्यांनी गरुड देवाची आरती म्हटली होती आणि अस्तिका तिच्या खऱ्या रूपात आली होती. आणि मग ती अस्तिकाला सांगते की उद्या ते तुला देवघरात बोलावून गरुड देवाची आरतीच म्हणायला सांगतील. त्यावर अस्तिका म्हणते, पण तुम्ही मला जो मनी दिला आहे त्यामुळे मी देवघरात जाईल, मला काही होणार नाही. पण रुपाली तिला सांगते की उद्या ते तुला आरती म्हणायला सांगणार आहेत. आणि ते ऐकून अस्तिका घाबरते. ती म्हणते की विरोचका, मी गरुडाची आरती नाही म्हणू शकत. आणि त्यावर रुपाली सांगते की तू काळजी करू नको, त्या आरतीचं काय करायचं ते मी बघते, तू फक्त अद्वैतला विश्वासात घे. तर दुसरीकडे नेत्रा इंद्राणीला भेटण्यासाठी जाते. ती इंद्राणीला म्हणत असते की आत्या, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही खूप कन्फ्यूज आहात आणि कदाचित तुमच्या जागी मी असते तर मी देखील अशीच वागले असते, पण उद्या खरं काय ते सगळ्यांसमोर येणार आहे. तर दुसरीकडे ती अस्तिकासुद्धा अद्वैतला म्हणत असते की उद्या खरी नेत्रा कोण आणि खरी अस्तिका कोण ते सगळ्यांसमोर येणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.